नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीबद्दल. तूळ राशींच्या लोकांसाठी एप्रिल 2026 महिना संतुलन आणि संयमाचा ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी शुक्र तुमच्या सप्तम भावात हर्षल आणि राहू सोबत युती करत आहे. तर 6व्या स्थानातील सूर्यमंगळाचा अंगारक योग तुमच्या आरोग्यावर आणि खर्चावर थेट परिणाम करणार आहे. ही स्थिती तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सावध राहण्याचा इशारा देत आहे. चला तर मग जाणून घेऊया तूळ एप्रिल 2026 हा महिना नेमका कसा ठरेल त्याबद्दल. स्वामी शुक्र ग्रहांच्या अशा स्थितीमध्ये आहे की तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे वारे वाहणार आहेत. मात्र शनीची तुमच्या दशम स्थानावरती पकड आहे आणि 12व्या घरात होत असलेली ग्रहांची गर्दी तुम्हाला काही बाबतीत सावध राहण्याचा इशारा देत आहे. हा महिना तुमच्यासाठी धैर्य आणि संधी यांचा संगम घेऊन येणार आहे. जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर एप्रिल महिना तुमच्यासाठी वर्षातील सर्वात यशस्वी महिना ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू, आर्थिक स्थिती आणि धनयोग. आर्थिक दृष्टीने विचार केला तर एप्रिल महिना मिळालेला पैसा टिकवण्याचा महिना आहे. गुरुची तुमच्या राशीत असलेली उपस्थिती तुम्हाला मोठे आर्थिक लाभ मिळवून देईल. विशेषतः 15 एप्रिल नंतर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत. मात्र लक्षात ठेवा, सूर्याचे 12व्या घरात होणारे संक्रमण अचानक मोठे खर्च घेऊन येऊ शकतो. हे खर्च कोर्ट कचेरीसाठी, दवाखाना, विनाकारणच्या प्रवासावर होऊ शकतात. त्यामुळे महिनाभर पैशांचे नियोजन विचारपूर्वक करा. गुंतवणूक करताना कोणाच्यावरती विश्वास ठेवून करू नका. या काळात तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी आणि व्यवसाय, करिअरच्या बाबतीत कष्टाचे फळ देणारा ठरेल. शनी महाराज तुमच्या दशम स्थानात स्थिर असल्याने कामाचा व्याप वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी या महिन्यात कामात आळस करू नये, कारण तुमच्या प्रत्येक हालचालीवर वरिष्ठांची नजर असणार आहे. ऑफिसमध्ये राजकारणापासून लांब राहा, अन्यथा तुमचे नाव खराब होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ संमिश्र आहे. जर तुम्ही परदेशी व्यापारात असाल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट काम करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 एप्रिल नंतरची वेळ अधिक अनुकूल आहे. या महिन्यात तुम्ही केलेली मेहनत तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया रचणार आहे. नातेसंबंध आणि प्रेम जीवन. नातेसंबंधांच्या बाबतीत थोडा संयम पाळावा लागेल. शुक्र आणि राहूची स्थिती कधी कधी जोडीदारासोबत गैरसमज निर्माण करू शकतो. तुमच्या बोलण्यातील स्पष्ट वक्तेपणा समोरच्याला उद्धटपणा वाटू शकतो. त्यामुळे संवाद साधताना मवाळ भाषेचा वापर टाळा. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात, पण घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबात मात्र खेळीमेळीचे वातावरण राहील आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे तुमचे अनेक कठीण कामे सोपे होतील. विद्यार्थ्यांसाठी काय? विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना संमिश्र फळ देणारा असेल. पंचम स्थानावर केतूचा प्रभाव असल्याने अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. मन सारखे भरकटण्याची शक्यता आहे. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य किंवा परदेशी भाषांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. अभ्यासाचे एक वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी महिन्याच्या शेवटी आठवड्यात अधिक मेहनत घ्यावी, कारण तेव्हा ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल असेल. एकाग्रतेसाठी विद्यार्थ्यांनी रोज सकाळी 5 मिनिटे तरी ध्यान नक्की करावे. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. 12व्या घरातील ग्रहस्थितीमुळे डोळ्यांच्या समस्या, झोप न येणे किंवा पायांचे दुखणे जाणवू शकते. कामाच्या अतिव्यापामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यांचा परिणाम तुमच्या पचन संस्थेवर होऊ शकतो. सात्विक आहार घ्या आणि वेळेवर झोपण्याची सवय लावा. योग आणि प्राणायाम तुमच्यासाठी या महिन्यात संजीवनी ठरेल. प्रवासात बाहेरचे अन्न टाळावेत, कारण विषबाधा होण्याची शक्यता दिसत आहे. एप्रिल महिन्याचे लकी कलर आणि महा 5 उपाय. लकी नंबर
महिन्यात लकी नंबर 2 आणि 7 असतील तर लकी कलर जो आहे पांढरा आणि चमकदार निळा असेल. शुक्र मंत्राचा जप दररोज ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे सुख समृद्धी वाढेल. महालक्ष्मीची सेवा दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीला खडी साखर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. मुंग्यांना साखर घालणे. सकाळी रोज मुंग्यांना साखर किंवा पीठ खायला द्या. त्यामुळे शनी अडथळे दूर होतील. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. सोमवारी किंवा शुक्रवारी गरीब मुलींना दूध किंवा पांढरे कपडे दान करा. असा असेल तुमचा एप्रिल 2026चा महिना. दिलेली ही माहिती आणि उपाय तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मकता घेऊन येतील. जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा भाग झाला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे सविस्तर राशीफल तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की मांडा. मी त्याला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जाता जाता कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.